मागच्या महिन्यात आम्ही धारावीत कुंभारवाड्यात होतो, आज कोळीवाड्यात आलेलो आहे। इथे हे एकरांवर पसरलेले कुंभारवाडे असतील किंवा कोळीवाडे असतील, अजूनही अदानी समूहाकडून कुठेही काही क्लॅरिटी नाही, काही स्पष्टता नाही आहे। ह्यांना गिळण्याचा प्रकार चालू आहे आणि तो आम्ही गिळू देणार नाही। मुंबई ही आम्ही अशी लुटू देणार नाही हे आम्ही पक्क ठरवलेलं आणि म्हणून पुन्हा एकदा मी इथे आलेलो आहे। आज तुम्ही धारावीकरांशी संवाद साधला, कोळीवाड्यातली लोक जी पिढ्याने इथे राहत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? कारण नाही, त्यांचं म्हणणं एकच आहे ना की आम्हाला धारावीतच राहायचं आहे। जसं धारावीमध्ये आता DRP मध्ये कोळीवाडा घेतलाय की नाही घेतलाय ह्याच्यावर कुठेही स्पष्टता नाही आहे। कुंभारवाड्यामध्ये जे आहेत अनेक व्यवसाय आहेत ते जाणार कसे, कुठे जाणार ह्याच्यावर काही स्पष्टता नाही आहे। कोळीवाड्याचे जे काही इतर आमच्या गरजा असतात ते कुठे तुम्ही दाखवलेत, तिथेही कुठे काही स्पष्टता नाही। तर मास्टर प्लॅन हा नक्की कोणासाठी दाखवला आहे हा एक प्रश्न उपस्थित होतो। म्हणून इथे आज मी येऊन संवाद तर साधलाच, पण सगळ्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे। भारत पाकिस्तानची मॅच आहे त्याला शिवसेनेने विरोध केलेला आहे, मात्र थेट मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांनी जावेद मियाँला घरी बोलून बिर्याणी खायला घातली त्यांनी आमच्यावर आरोप करू नये। म्हणजे ते बिर्याणी बनवायला होते का तिथे? आणि मुख्य गोष्ट म्हणजे ते असे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतात हे तर दुर्दैव आहेच। पण दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांमध्ये ती धमक होती की मातोश्रीमध्ये जावेद मियाँला बोलवून सांगण्याची की तुमच्याबरोबर पाकिस्तानबरोबर आम्ही क्रिकेट खेळणार नाही जोपर्यंत तुम्ही अतिरेकी हमले करत असता। असे तुमचे जे नेते गेले होते तिथे, ते नवाज शरीफ ज्या नवाज शरीफने कारगिलचा हमला केला, ज्या नवाज शरीफनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना धोका दिला, ज्या नवाज शरीफनी मुंबई देशावर हमला केला, अशा नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आणि बिर्याणी खाऊन आलेत त्यांना पहिलं विचारा। दुसरी गोष्ट म्हणजे जे आता ऑपरेशन सिंदूरचा वापर निवडणुकीसाठी करतील त्यांनी पहिले हे आम्हाला सांगावं की ते जाऊन पाकिस्तानबरोबर क्रिकेट का खेळतात। आणि मागच्या वेळी आपण पाहत होतो दुबईमध्ये ज्या BCCIच्या अधिकाऱ्यांनी शाहिद आफ्रिदी वगैरे जाऊन पार्टी केली होती ते कोण होते, ते कोणाचे काय लागतात का, मुलं कोणाची आहेत का, ते देखील बोलावं।